शैक्षणिक व्हिडिओमध्ये आपले स्वागत। सुधागड एज्युकेशन सोसायटीचे केआ बांठिया माध्यमिक विद्यालय व NN पालीवाला ज्युनियर कॉलेज नवीन पनवेल सादर करीत आहे शैक्षणिक व्हिडिओ। Hello students, myself Aditi Ajit Gokhale, assistant teacher, K.R. Banthia High School, New Panvel. Today we will start new chapter. The name of the chapter is fraction. इथे तुम्हाला दिसतंय मी दोन सर्कल केलेले आहेत। आपल्याला फ्रॅक्शन हा भाग समजून घ्यायचा आहे आणि त्याच्यासाठी ही मी आकृती काढलेली आहे। आपण असं समजू की जेवायला बसलेलो आहोत, पहिली पोळी खाऊन झाली, आपण आईला काय म्हणतो, भूक लागली, आई मला अर्धी पोळी अजून दे। मग हा एक अख्खी पोळी आहे असं आपण समजू। मग आई काय करते, पोळी घेते, मोडते आणि तुम्हाला अर्धी पोळी देते। म्हणजे ती काय करते, एकाचे दोन भाग करते। म्हणजे दोन भाग करून त्यातला एक भाग ती तुम्हाला देते। भाग किती केले तिने, दोन, त्यातला एक भाग तुम्हाला दिला। हेच आपण थोडंसं इंग्लिश मध्ये समजून घेऊया। इफ वन भाकरी इज डिवाइडेड इक्वली बिटवीन टू पीपल, each one will get half a भाकरी। आता समजा ती भाकरी आईने तोडली आणि मग ती दिली तुम्हाला, दिल्यानंतर अर्धी तुम्हाला मिळेल, अर्धी दुसरं कोणीतरी खाईल, म्हणजे दोन व्यक्तींना अर्धी अर्धी ती भाकरी मिळेल। मग तो फ्रॅक्शन म्हणजे एका भाकरीचे दोन भाग केले, तर दोन भाग एकत्र केले असते तर अख्खी भाकरी परत तशीच दिसली असती तुम्हाला। मग या दोनातला एक भाग दिला, हे कसं लिहिलं, द फ्रॅक्शन हाफ, अर्ध आहे ना, हाफ, HALF, हाफ म्हणजे अर्धा, हाफ इज रिटन ॲज 1/2 म्हणजे अर्धा। याला मराठीत 1/2 असं वाचतात। आता इथे तुम्हाला दिसते मध्ये रेषा आहे, रेषेच्या वरची जी संख्या आहे त्याला इंग्लिश मध्ये न्यूमरेटर असं म्हणतात आणि रेषेच्या खालची जी संख्या आहे त्याला डिनोमिनेटर असं म्हणतात। मराठीमध्ये न्यूमरेटर म्हणजे अंश आणि डिनोमिनेटर म्हणजे छेद। आता अजून वेगळं उदाहरण बघूया। भाकरी तीच आहे, फक्त आता काय केलं, आईने पहिल्यांदा अर्धी केली, पुन्हा त्या अर्ध्या भाकरीवर अर्धा भाकरी ठेवली आणि अजून एकदा ती तोडली। वन भाकरी वॉज डिवाइडेड इनटू 4 इक्वल पार्ट्स। बघा किती पार्ट्स केले, 4 केले। 2 ऑफ द पार्ट्स वेर गिव्हन अवे। मग काय केलं तिने, त्यातला एक भाग तुम्हाला दिला, दुसरा भाग समजा तुमच्या भावाला दिला। मग उरली किती भाकरी, अर्धी भाकरी उरली। अर्धी भाकरी त्यातनं गेली, इथे तुम्हीच मागितली होती, तुम्हाला अर्धी भाकरी गेली। इथे काय झालं, चतकोर भाकरी भावाला गेली, चतकोर भाकरी तुम्हाला आली, म्हणजे पुन्हा अर्धी भाकरी चुरली। म्हणजे हे दोन्हीही बघायला गेलं तर सारखेच अपूर्णांक आहेत। अपूर्णांक याचा अर्थच असा जे पूर्ण नाहीत, भाकरी पूर्ण आहे पण इथे ती अपूर्ण होते, जेव्हा आपण तोडतो तेव्हा ती अपूर्ण होते। This is shown as 2/4. मग इथे मी तुकडे किती केले होते, 4, त्यातले 2 तुकडे गेले म्हणून ते असे लिहिले। मग हे कसं वाचायचं, 2/4. This means that half भाकरी was given, म्हणजे त्यातली अर्धी भाकरी गेली। हाफ मीन्स 2/4, हाफ याचाच अर्थ काय, 2/4, याचाच अर्थ 1/2, म्हणजे इथं होतं तेच। मी आता इथे दुसरं उदाहरण घेतलेलं नाही, तोंडी आपण उदाहरण बघू। एक संत्र आहे, संत्र्यात समजा 12 फोडी आहेत, त्यातल्या प्रत्येकाला सारख्या वाटायच्या म्हटल्या, घरात 6 जण असतील तर 2 2 2 2 तुम्ही देणार प्रत्येकाला। मग असे तिघांना देऊन झालं, पण तिघे तसेच राहिले। म्हणजे तुम्ही काय केलं, 12 भाग केले होते, त्यातले 2 2 2 म्हणजे 6 भाग गेले। याचाच अर्थ हा परत काय झाला,
1/2 म्हणजेच 1/2 असंच फ्रॅक्शन झाला. म्हणजे हे सगळे फ्रॅक्शन कसे आहेत, सेम आहेत. 1/2, 2/4, 6/12 यांची व्हॅल्यू सारखी आहेत, म्हणजे यांची व्हॅल्यू सारखी आहे हे लक्षात घ्या. व्हॅल्यू म्हणजे किंमत. किंमत सारखी असेल तर अशा अपूर्णांकांना, ज्या अपूर्णांकांची किंमत सारखी असेल अशा अपूर्णांकांना सममूल्य अपूर्णांक असं म्हणतात. मग आपण इंग्लिश मध्ये त्याची डेफिनेशन बघूया. डेफिनेशन याचा अर्थ व्याख्या. जे मी आता मराठीत सांगितलं की ज्या अपूर्णांकांची किंमत सारखी आहे अशा अपूर्णांकांना सममूल्य अपूर्णांक म्हणतात. ते इंग्लिश मध्ये कसं म्हणायचं? फ्रॅक्शन्स हॅव्हिंग इक्वल व्हॅल्यू आर कॉल्ड इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन्स. ज्यांची किंमत सारखी आहे अशा अपूर्णांकांना सममूल्य अपूर्णांक असं म्हणतात. म्हणजे 6/12, 1/2, 2/4 all are equal values. So these fractions are called equivalent fractions. आता मग असे इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन्स आपल्याला काढता येतात. मग ते कसे काढता येतात? इफ वी मल्टिप्लाय और डिव्हाइड बोथ द न्यूमरेटर and the denominator of a fraction by the same number, we get its equivalent fraction. याचा अर्थ असा की समजा एखादा तुम्हाला अपूर्णांक दिला असेल तर त्या अपूर्णांकाच्या अंशाला आणि छेदाला, रेषेच्या वरच्या अंकाला अंश असं म्हणतात, रेषेच्या खालच्या अंकाला छेद असं म्हणतात. अंश आणि छेद या दोघांनाही एकाच अंकाने तुम्ही गुणा किंवा भागाकार करा, त्याच्यानंतर मिळणारा अपूर्णांक हा सममूल्य अपूर्णांक असतो. पण लक्षात ठेवा तिथे 0 असता कामा नये. We will see some examples to obtaining equivalent fractions. आता आपण काही उदाहरणं बघूया सममूल्य अपूर्णांक काढण्यासाठी. इथे मी एक अपूर्णांक दिलाय, म्हणजेच फ्रॅक्शन दिलाय. कसा फ्रॅक्शन रीड करायचा मगाशी सांगितलंय, परत एकदा लक्षात घ्या. 3/4. मग 3/4 याचा आपण काय करणार आहोत? इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन काढणार आहोत. मगाशी सांगितलं दोन पद्धती आहेत. सेम नंबरनी न्यूमरेटर आणि डिनोमिनेटरला एकतर मल्टिप्लाय करा किंवा सेम नंबरनी न्यूमरेटर आणि डिनोमिनेटरला डिव्हाइड करायचं, तर आपल्याला इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन मिळतो. पण आपण डिव्हाइड कधी करू शकतो? जर ते दोन्ही एकाच पाड्यात, न्यूमरेटर आणि डिनोमिनेटर मधला जो नंबर आहे तो एकाच पाड्यात असेल तरच आपण डिव्हाइड करू शकतो, नाहीतर आपण डिव्हाइड करू शकत नाही. बघा इथे आहे 3/4. मग 3 आणि 4 हे कोणत्या एका पाढ्यात आहेत का? नाही आहेत एका पाढ्यात. मग आपण डिव्हाइड करून त्याचा इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन नाही काढू शकत. मग आपण काय करू शकतो? गुणाकार 3/4. मग 3/4 चं इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन काढताना सेम नंबरने मग आपण कोणताही नंबर घेऊ शकतो. समजा मी इथे 2 घेतला. जर डिनोमिनेटरला मी 2 ने गुणत असेल तर न्यूमरेटरला पण 2 नेच गुणायचे. 3 2 जा 6, 4 2 जा 8. आता तुमच्यापैकी कोणीतरी म्हणेल मॅडम 2 नेच गुणायचं का? जरुरी नाहीये 2 नेच गुणा. समजा 5 ने गुणलं, 3 4 5 कोणत्याही नंबरने तुम्ही गुणू शकता. फक्त न्यूमरेटर आणि डिनोमिनेटरला सेम नंबरने गुणायचं असतं. मी अजून एक दाखवते. फ्रॅक्शन तोच लिहायचंय 3/4. समजा मी घेतले 6, दोन्हीकडे 6 ने मल्टिप्लाय केलं. 3 6 जा 18, 6 4 जा 24. म्हणजेच हे आपण कसं दाखवू शकतो? 3/4 इज इक्वल टू 6/8 इज इक्वल टू 18/24. अजून आपल्याला कितीही 100नी 500नी किती कोणत्याही संख्येने असं गुणून त्याचे इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन काढता येतात. मल्टिप्लिकेशन मध्ये तुम्ही कितीही इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन काढू शकता. आता इथे बघा, इथे फ्रॅक्शन दिलाय 12/16 म्हणजेच 12/16.
याचं तुम्हाला काय करायचं, इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन काढायचं। इथे गुणाकार करून आणि भागाकार करून करता येतो का बघा। गुणाकार करून तर कोणत्याही अपूर्णांकाला आपण सममूल्य अपूर्णांक काढू शकतो। आता इथे 12 आणि 16 हे एकाच पाढ्यात आहेत बघा। कुठल्या पाढ्यात आहेत, दोनाच्या पाढ्यात आहेत, चाराच्याही पाढ्यात आहेत। मग आपण दोनाने भागूया। 12/16 डिवायडेड बाय 2 डिवायडेड बाय 2, बेसक 12 बेअठी 16, म्हणजे 12/16 चं इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन काय झाला, 6/8। मग अजून कोणत्या एकाच पाढ्यात आहेत का, हे दोन्ही आहेत 4च्या। 4 3 जा 12, 4 4 जा 16। अजून कुठल्या पाढ्यात आहेत का, नाहीत। म्हणजे आपलं काम भागाकाराच्या ह्याच्यात मर्यादा असतात, त्यामुळे इथे इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन कोणते झाले, 12/16, 6/8, 3/4। म्हणजे याच्या बरोबर उलट आपल्याला इथे मिळालेले वरचे अपूर्णांकांकडे लक्ष द्या, इथल्या अपूर्णांकांकडे लक्ष द्या। आता बघा 5/7, 5/7 हा जर फ्रॅक्शन तुम्ही घेतला तर 5 आणि 7 न्यूमरेटर आणि डिनोमिनेटर मधले अंक आहेत, त्यात आहेत का, नाहीयेत। मग आपण गुणाकार करून काढूया। 5/7 लिहिले, मल्टिप्लाइड बाय 3 घेतले मी, कोणताही अंक घेऊ शकतो। 5 3 जा 15, 7 3 जा 21। परत मी 5/7 घेते। आता घेते 5, 5 ने डिनोमिनेटरला गुणलं तर 5 नेच न्यूमरेटरला गुणायचं। 5 5 जा 25, 5 7 जा 35, म्हणजे 5/7, 15/21, 25/35 हे काय झाले, इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन। आता बघा इथे पुढचा फ्रॅक्शन आहे 9/27। गुणाकाराचा विचार करण्यापूर्वी भागाकाराने हे होत आहेत का ते बघा। दोन्ही एकाच पाढ्यात आहेत का, न्यूमरेटर आणि डिनोमिनेटर, हो आहेत। कोणाच्या, 3च्या पाढ्यात आहेत, 9च्या पाढ्यात आहेत। मग पहिल्यांदा 9/27 लिहिले, डिवायडेड बाय 3 डिवायडेड बाय 3, 3 3 जा 9, 3 9 जा 27। परत लिहूया 9/27 कोणाच्या पाढ्यात आहेत म्हटलं मी, 9च्या। 9 1 जा 9, 9 3 जा 27। मग हे कोणते झाले, 9/27, 3/9, 1/3 हे काय झाले, इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन झाले। Now we will take some examples from problem set 70. Read the question first. Question 1 is write the proper number in the box. काय सांगितलंय त्याने, योग्य अंक दिलेल्या चौकटीमध्ये भरा। बघा पहिल्यांदा काय दिलंय, इथे फ्रॅक्शन 1/2। आता बरोबर जे खूण दिलीये त्याचा इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन आपल्याला करायचं आहे, पण तो करताना त्यांनी काही ठिकाणी डिनोमिनेटर दिलाय, काही ठिकाणी न्यूमरेटर दिलाय। इथे डिनोमिनेटर त्यांनी केलेला आहे 20। मग मगाशी मी तुम्हाला सांगितलं एक तर गुणाकार करायचा किंवा भागाकार करायचा। इथे बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की दोनाचे 20 झालेले आहेत, म्हणजे इथे गुणाकार केलेला आहे। मग दोनाला कितीने गुणलं, दोनाला 10 ने गुणल्यावर 20 येतं। मग डिनोमिनेटरला जर 10 ने मल्टिप्लाय केलं तर 1 ला पण कितीने मल्टिप्लाय करावं लागेल, 10 ने। म्हणून 10 1 जा 10, मग इथे नंबर येईल 10। इथे बघा काय दिलंय, 3/4 इज इक्वल टू 15/, इथे आपल्याला नंबर लिहायचंय। इथे आता बदल कुठे केलाय, न्यूमरेटर मध्ये 3 चे केले 15, म्हणजे वाढलेले आहेत, कमी झालेले नाहीत। याचाच अर्थ इथे मल्टिप्लिकेशन केलेलं आहे। मग 3चे 15 करण्यासाठी 3ला कितीने गुणावं लागेल, 5ने गुणावं लागेल। 3 5 15, जर तिथे 5ने गुणलं तर डिनोमिनेटरला पण 5ने गुणायचं। मग 4 5 किती येणार, 20, म्हणजे इथे या चौकटीत अंक येणार 20। पुढे बघा काय दिलंय, 9/11 इज इक्वल टू 18/,
म्हणजे न्यूमरेटर मध्ये चेंज झालाय, 9 आहेत 18 झालेत म्हणजे वाढलेत, याचाच अर्थ मल्टिप्लिकेशन आहे. मग 9ला कितीने गुणल्यावर 18 येतात? 9 2 18, 9 2 18. मग 2ने आपल्याला डिनोमिनेटर मध्ये पण गुणावं लागेल, 11 2 20. आता इथे बघा काय दिले, 10/40 इज इक्वल टू, इथे बॉक्स दिलाय बाय 8, म्हणजे 40 चे 8 केले म्हणजे अंक कमी झाला याचाच अर्थ इथे डिवाइड केले. मग कुणी डिवाइड केलं असेल? आपल्याला पटकन लक्षात येत नाही की कुणी डिवाइड केलं असेल. सोपं आहे, एक ट्रिक आहे. 8चा पाढा 40 पर्यंत म्हणा, 8 पंचे 40, म्हणजेच 40ला 5 ने डिवाइड केलेलं आहे. मग 5 ने डिवाइड केल्यावर 8 आलं, इथे पण 5 ने डिवाइड करा म्हणजे इथे येतील 2. आता क्वेश्चन नंबर 2 बघा काय, फाइंड अन इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन विथ डिनोमिनेटर 18. आता इथे दिले 1/2. त्यांनी सांगितलंय इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन शोधा, पण तो कसा शोधा की ज्याचा डिनोमिनेटर 18 होईल. डिनोमिनेटर याचा अर्थ रेषेच्या खालची संख्या. मग आता 1/2 आहे. पहिल्यांदा इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन काढण्यासाठी दिलेला फ्रॅक्शन लिहून घेतला. आपल्याला किती करायचे? 18 करायचे. मग 18 करायचे म्हणजे वाढवायचे, म्हणजेच आपल्याला मल्टिप्लिकेशन करावं लागेल. मग 2चा पाढा 18 येईपर्यंत बोलायचा, 2 9 18, 2 9 18. डिनोमिनेटरला 9 ने गुणल्यावर न्यूमरेटरला पण गुणायचं, 9 1 9, 9 2 18. इथे दिले 2/3, सेम आहे. डिनोमिनेटर 18 करायचंय. पहिल्यांदा फ्रॅक्शन लिहूया, 2/3. 3चे 18 झाले पाहिजेत, म्हणजेच वाढवायचे, म्हणजेच इथे मल्टिप्लिकेशन. 18 येईपर्यंत 3 सख 18, खाली गुणिले 6 तर वर पण गुणिले 6, बेसक 12, 3 सख 18. इथे दिलाय 4/6. आता 6चे 18 करायचे म्हणजे परत मल्टिप्लिकेशन आहे, 4/6. 6चा पाढा बोलायचा 18 येईपर्यंत, 6 त्रिक 18, खाली 3ने गुणलं तर वरच्या अंकाला पण 3ने गुणायचं. 4 3 12, 6 3 18. आता क्वेश्चन नंबर 3 बघा काय, फाइंड अन इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन विथ डिनोमिनेटर 5. आता डिनोमिनेटर त्यांनी काय करायला सांगितलं? 5 करायला सांगितलं. 5 करायचंय बघा. आता 6/15 दिलं, फ्रॅक्शन तोच लिहून घ्यायचंय. डिनोमिनेटर 5 करायचंय म्हणजे 15 पेक्षा कमी करायचंय. कमी करायचा याचाच अर्थ आपल्याला इथे भागाकार करावा लागेल. किती पाहिजे? 5. मग आपल्याला लक्षात येत नाही कितीने भागावं. मगाशी सांगितलं तसं 5चा पाढा 15 येईपर्यंत बोला, 5 त्रिक 15, म्हणजेच 15ला कितीने भागावं लागेल? 3ने. इथे भागिले 3 तर इथे पण भागिले 3, 3 2 6. पुढचा काय फ्रॅक्शन आहे? 10/25. लिहून घेऊ. किती करायचंय डिनोमिनेटर? 5. 5चा पाढा 25 येईपर्यंत बोला, 5 5 25, म्हणजे 25ला कितीने भागावं लागेल? 5ने. वर पण 5ने भागायचं, 5 2 10. आता पुढचा आहे फ्रॅक्शन 12/30. डिनोमिनेटर किती हवाय? 5 हवाय. 5चा पाढा 30 पर्यंत बोला, 5 सख 30, म्हणजे इथे कितीने भागायचंय? 6ने. 6 2 12. अशा पद्धतीनं आपल्याला प्रॉब्लेम सेट 17 सोडवायचा आहे. We will see difference between like fraction and unlike fraction. बघूया काय आहे. Fractions whose denominators are equal are called like fractions. अपूर्णांक ज्यांचे छेद सारखे आहेत असे जे अपूर्णांक आहेत त्या अपूर्णांकांना लाईक फ्रॅक्शन असं म्हणतात. मराठीमध्ये याला समच्छेद अपूर्णांक असं म्हणतात. म्हणजे बघा इथे फ्रॅक्शन आहे 1/4, दुसरा फ्रॅक्शन आहे 2/4, तिसरा फ्रॅक्शन आहे 3/4. तुम्हाला काय दिसतं? डिनोमिनेटर मध्ये सेम नंबर आहे. असा डिनोमिनेटर मध्ये सेम नंबर असेल तर त्याला लाईक फ्रॅक्शन असं म्हणतात.
आणि अनलाईक फ्रॅक्शन म्हणजे काय? फ्रॅक्शन्स विच हॅव डिफरंट डिनोमिनेटर्स आर कॉल्ड अनलाईक फ्रॅक्शन. ज्या अपूर्णांकांचे डिनोमिनेटर म्हणजे छेद वेगवेगळे असतात त्यांना अनलाईक फ्रॅक्शन असं म्हणतात. बघा इथे एक्झाम्पल दिले 5/9, 1/7, 5/6. इथे डिनोमिनेटर आहे 9, इथे डिनोमिनेटर आहे 7, इथे डिनोमिनेटर आहे 6. म्हणजे असे वेगवेगळे डिनोमिनेटर असलेले फ्रॅक्शन आले की त्यांना म्हणायचं अनलाईक फ्रॅक्शन. आणि ज्यांचे डिनोमिनेटर सेम सेम आहेत असे डिनोमिनेटर आले की त्याला म्हणायचं लाईक फ्रॅक्शन. मग लाईक फ्रॅक्शन कसा करायचा? एखादे फ्रॅक्शन, दोन फ्रॅक्शन तुम्हाला दिले की त्याचं कन्व्हर्शन लाईक फ्रॅक्शन मध्ये कसं करायचं त्याच्यावर आधारित आहे प्रॉब्लेम सेट 18. त्यातले काही एक्झाम्पल्स आता आपण बघूया. बघा इथे पहिल्यांदा दिलाय 3/4 आणि दुसरा फ्रॅक्शन दिलाय 5/8. आता इथे लाईक फ्रॅक्शन म्हणजे तुम्हाला सांगितलं डिनोमिनेटर सेम पाहिजे. इथे 4 आहे, इथे 8 आहे, आपल्याला सेम करायचंय. काय करूया? सोपं. 4चा पाढा लिहा, 8चा पाढा द्या. सेम सेम नंबर कोणते आहेत? बघा 8 आहे, 24 आहे. तुम्ही पुढे लिहित गेलात तर पुढे पण तुम्हाला अजून मिळतील सेम नंबर. पण आपल्याला छोट्यात छोटा सेम नंबर पाहिजे. तो इथे मिळालाय म्हणून मी पुढचा पाढा लिहिलेला नाही. कोणता आहे? 8. म्हणजेच आपल्याला इथे डिनोमिनेटर 8 करायचा आहे. पहिल्यांदा लिहूया. पहिल्यांदा हा फ्रॅक्शन लिहून घेऊया 3/4. याचा आपल्याला डिनोमिनेटर करायचा 8. मग 4चे 8 करायचे म्हणजे 4ला गुणावं लागेल. 4 दुने 8. इथे गुणिले 2 डिनोमिनेटरला तर न्यूमरेटरला पण 2 ने गुणायचं. आता लिहूया 5/8. आता हा फ्रॅक्शन मी उतरवून घेतलाय 5/8. आता 8चे 8च करायचे म्हणजे 8ला कितीने गुणावं लागेल? 8 1 8. इथे गुणिले 1 तर न्यूमरेटरला पण गुणिले 1. आता 3 2 किती होतात? 6. 4 2 किती झाले? 8. आता इथला गुणाकार करूया. 5 1 5, 8 1 8. बघा डिनोमिनेटर सेम आले का? इथे 8 आले, इथे 8 आले. जेव्हा डिनोमिनेटर सेम असतात तेव्हा त्या फ्रॅक्शनला लाईक फ्रॅक्शन असं म्हणतात. अजून एक एक्झाम्पल बघा 3/5, 3/7. आपल्याला लाईक फ्रॅक्शन करायचे. तिथे मी सोपं असं एक उदाहरण सांगितलं तुम्हाला. 5 आणि 7चं पाढा लिहूया. बघा सेम नंबर मला मिळाला 35. दोन्ही पाढ्यांमध्ये आहेत. मग आपण याचा डिनोमिनेटर किती करायचा? 35 करायचा. मी हे पहिल्यांदा 4चा आणि 8चा पाढा लिहिलेला मी पुसून टाकते. पहिल्यांदा घेऊया 3/5. हा पहिला फ्रॅक्शन उतरवून घेतला. आता मला 5चे किती करायचे? आपण किती करायचे ठरवलेत? 35. म्हणजेच 5चा पाढा 35 येईपर्यंत म्हणावा लागेल. 5 7 35, 5 7 35. डिनोमिनेटरला 7 ने गुणलं तर न्यूमरेटरला पण 7 ने गुणा. आता घ्यायचे 3/7. आता 7चं टेबल 35 येईपर्यंत म्हणायचं. 7 5 35 मल्टिप्लाइड बाय 5 इथे केलं तर इथे पण मल्टिप्लाइड बाय 5. गुणाकार करा. 7 3 21, 7 5 35, 5 3 15, 7 5 35. बघा डिनोमिनेटर सेम आले म्हणजे हे लाईक फ्रॅक्शन झाले. आता हे एक अजून एक्झाम्पल बघूया 2/9, 1/6. आपल्याला काय करायचंय? लाईक फ्रॅक्शन करायचंय. लाईक फ्रॅक्शन बघण्यासाठी या डिनोमिनेटरचं आपण टेबल लिहूया. आपल्याला जोपर्यंत तोंडी येत नाही करता तोपर्यंत आपण टेबल लिहायचे. ज्यावेळेस आपल्याला पटकन तोंडी ओळखता येईल, करता येईल, त्यावेळेस टेबल लिहिण्याची आवश्यकता नाही.
मला मिळाला इथे सेम नंबर, 18 पण आहे 36 पण आहे. हे पाढे मी पुढे लिहिले तर मला अजून पण सेम नंबर मिळू शकेल. पण आपल्याला कसा नंबर हवाय, छोट्यात छोटा नंबर जो सेम असेल. मग इथे मिळाला किती, 18. मग तोच आपण डिनोमिनेटर करायचा 2/9. 9चे 18 करायचे, मग 9चा पाढा 18 येईपर्यंत बोलावा लागेल. 9 दुने 18. मग इथे पण गुणिले 2. डिनोमिनेटरला आणि न्यूमरेटरला सेम नंबरने गुणायचं. आता लिहूया 1/6. 6चे 18 करायचे, म्हणजे 6चा टेबल 18 येईपर्यंत बोलायचं. म्हणजे गुणिले इथे 3, इथे गुणिले 3. 2 दुने किती होतात, 4. 9 दुने 18. 3 एके 3. 6 त्रिक. दोन्हीकडे डिनोमिनेटर सेम झाले. म्हणजेच आपण या फ्रॅक्शनचे लेफ्ट फ्रॅक्शन केले. आपले हक्काचे मराठी चॅनल रायगड ओवी न्यूज चॅनल, सदैव आपल्यासोबत रायगड ओवी न्यूज चॅनल. नेहमी पाहत रहा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.